पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी रवी कुमार. हुटमानसा जागा हो, चळवळीचा धागा हो या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. तेजस्विनी हे पुस्तक प्रबोधनाच्या वाटेवरील महत्वाचा दुवा ठरलेलं विचारवंताचा हा बहुमोल ठेवा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी अप्रतिम स्फूर्तिदायी संदर्भ ग्रंथ आहे. जनता या पुस्तकाचं अपूर्व उत्साहाने स्वागत करते. या पुस्तकाने एक ऐतिहासिक सत्य अधोरेखित केलं आहे. हे पुस्तक मी तुमच्या समोर जसं तसं ठेवणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत वरिष्ठ पत्रकार नानासाहेब जगतराव सोनवणे. या पुस्तकाचा पहिला विषय आहे नेहरू नंतर कोण. स्वातंत्र्य लढ्यात जवाहरलाल नेहरू यांनी बसवलेली अलौकिक कामगिरी, त्यांची निस्सीम त्यागवृत्ती, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, नव भारताच्या निर्मितीसाठी घेतलेले अपार कष्ट, आंतरराष्ट्रीय सलोख्यासाठी केलेले प्रामाणिक व निष्ठापूर्वक प्रयत्न ही पंडित नेहरूंच्या सफल राजकीय जीवनाची वैशिष्ट्य आहे. नेहरू म्हणजे कोट्यावधी जनसामान्यांचे आशास्थान, असामान्य कर्तृत्वाची परिसीमा ओलांडलेले नेहरू ग्रामीण जनतेचे हृदय सम्राट होते. नेहरूंच्या हाती देशाची सूत्र सोपवून जनतेने आपला गाढ विश्वास वेळोवेळी प्रकट केला. विविध धर्मग्रंथ, संप्रदाय, चालीरीती, भाषा, जाती, रूढी, परंपरा असलेला अखंडप्राय देशाची धुरा सतत 17 वर्ष सांभाळणे एका अर्थाने रोमांचकारी घटना आहे. लोकशाही देशातील हा चमत्कार आहे. जनतेने दाखवलेला विश्वास नेहरूंनी जतन केला, वृद्धिंगत केला. जनसामान्यांच्या हितासाठी नियोजनबद्ध योजना आखून आणि राबवून नेहरूंवर कम्युनिस्ट विचारांचा सुरुवातीस जबरदस्त पगडा होता. गांधीजींच्या सहवासात नेहरूंनी सत्य, अहिंसा व शांतता ही तत्व मनापासून स्वीकारली व व्यवहारात उतरवली देखील. त्यातून त्यांचे नेतृत्व परिपक्व झाले. म्हणूनच नेहरूंचे अलौकिक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुण मान्य करूनही त्यांच्या जीवनातील गांधीजींच्या स्थानाचे महत्व कमी होत नाही. नेहरूंचे स्थान होऊ शकेल असा राजकीय नेता नेहरूंच्या काळात तयार झाला नाही, हे खरं आहे. सर्वच वेळी गांधी नेहरूंच्या तोलामोलाची व्यक्ती नेतृत्वासाठी पुढील अशी अपेक्षा करणेही योग्य नाही. हिमालयाची उंची असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला नेता म्हणून स्वीकारल्यानंतर अन्य व्यक्तीला नेता म्हणून स्वीकारण्यात जनतेची मनोभूमिका तयार होत नसते, हाही मानसिकतेचा भाग आहे. भारतीय जनतेने नेहरूंवर सतत 17 वर्ष प्रेमाचा आणि विश्वासाचा वर्षाव केला. नेहरूंनी देशांतर्गत सुधारणा घडवून आणल्या, अनेक मोठमोठे प्रकल्प राबवले. हेच नेहरूंवर प्रेम करण्याचे एकमेव कारण होते काय? नेहरूंना पर्याय नव्हता तो केवळ याच कारणासाठी काय? नेहरूंच्या नेतृत्वाचे अलौकिक तत्व शोधायचं तर ते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारताला जागतिक पातळीवरची प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यातही शोधावं लागेल, नव्याने स्वातंत्र्य झालेल्या आर्थिक सामाजिक बाबतीत पूर्णपणे मागास असलेल्या देशाचे नेतृत्व नेहरूंकडे होतं. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, जर्मन, जपान या बऱ्या राष्ट्राच्या स्पर्धेत टिकू शकेल अशी भारताची स्थिती नव्हती. यंत्रसामुग्री, तेल, सिमेंट, शस्त्रास्त्र एवढेच नव्हे तर अन्नधान्यासाठी भारताला प्रगत देशावर अवलंबून राहावं लागत असे. भारत कर्जबाजारी देश म्हणून ओळखला जात असे. अशा देशाला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नेहरूंनी प्रतिष्ठा मिळवून दिली. याचं कोडे अनेक जागतिक विचारवंतांनाही पडतं. असे नेहरूंचे आंतरराष्ट्रीय धोरण मूलभूत मानवतावादी तत्वाशी सुसंगत होती. जगातील बड्या राष्ट्रांवर व नव्याने स्वातंत्र्य झालेल्या व होऊ पाहणाऱ्या राष्ट्रांवर या धोरणाचा प्रभाव विलक्षण होता. कोरिया, इंडोचीन प्रकरणी
यशस्वी मध्यस्थी करून नेहरूंनी 2दा महायुद्ध टाळली. असे जेव्हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल म्हणतात, जेव्हा नेहरूंच्या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाचं महत्व वेगळे शब्द सांगायची गरज राहत नाही. एका अविकसित देशाच्या नेत्याची मध्यस्थी जेव्हा परराष्ट्र मान्य करतात, तेव्हा त्या नेत्याचं प्रतिभा संपन्न नेतृत्व निर्विवादपणे प्रस्थापित होत असतं. भारतीय जनता नेहरूंवर अलोट प्रेम करत होती. याचं कारण नेहरूंच्या असामान्य नेतृत्वामुळे भारताची आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उंचावलेली शान हे देखील आहे. अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेत्याला पर्याय आहे काय, याचा शोध जनता घेत असते. जेव्हा असा पर्याय दिसत नाही, तेव्हा जनतेपुढे नेतृत्वाचा प्रश्न उभा राहतो. नेहरू निधर्मवादी होतेच. बौद्ध धर्माची पंचशील तत्व त्यांनी निष्ठापूर्वक स्वीकारली होती. लोकशाही समाजवादावर त्यांचा नितांत विश्वास होता. अनियंत्रित भांडवलशाहीमुळे समाजाचे शोषण होते हे त्यांना माहीत होते. राष्ट्रीयकरण व सहकार माध्यमातून विषमता दूर करण्याच्या प्रयत्नांवर त्यांची म्हणूनच भिस्त होती. आणि भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात राष्ट्रीयकरण व सहकार चळवळ सर्व क्षेत्रात राबवता येणार नाही याची त्यांना जाणीव होती. ही जाणीव अभ्यासपूर्ण व व्यावहारिक होती. काही प्रमाणात भांडवलशाहीची अपरिहार्यता मान्य करणारा पर्याय न होता, मात्र भांडवलशाहीतून साम्राज्यशाहीचा विस्तार होणार नाही याची दक्षता त्यांनी नेहमीच घेतली. नेहरूंची धोरणे डावीकडून झुकणारी होती. हे नेहरूंच्या 20 वर्षांनी सत्तेवर आलेल्या जनता पक्षातील डाव्यांनी त्यांची ध्येय धोरणे स्वीकारून मान्य केले. यात नेहरूंची धोरणे फसली असे म्हणणाऱ्यांना उत्तर मिळते. आज तुर्तास इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.